हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आमच्या पहिल्या ब्लॉगमध्ये. आम्ही चाललो आहोत एक ब्युटिफुल हिल स्टेशन जे आहे लोणावळा. बघू काय काय इंटरेस्टिंग होतं आहे हा ब्लॉगमध्ये. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत हा व्हिडिओ एन्जॉय करा. बहुत मुश्किल के बाद ये रूम मिला है. मराठीमध्ये बोल ना. खूप वेळाने हा रूम भेटला, आम्हाला भेटत नव्हता, फायनली भेटला. चांगला भेटला. खूप छान रूम भेटलाय. खूप दिवस झाला प्लॅन करत होतो लोणावळा जायचा. आज फायनली केला आहे. आम्ही आलो इकडे, एक हॉटेल नव्हतं. तुम्हाला सांगतो सॅटर्डे किंवा संडे चुकूनही येऊ नका. आणि जर यात असेल, जर तुम्हाला खरंच यायचं असेल तर तुम्ही ऑलरेडी ऑनलाईन हॉटेल बुकिंग करून ठेवा. नाहीतर इकडे रूम अवेलेबल नाही आहेत. तुम्ही 4,000 द्या, 5,000 तुम्ही 10,000 दिले तरी इथे रूम अवेलेबल नाही आहेत. तर आम्ही आत्ताच आलो आहे, थोडा रेस्ट वगैरे करू आणि मग तुम्हाला. गाईज गुड मॉर्निंग. तर सकाळ झाली आणि खूप लेट झाले आम्हाला मे बी, कारण का आता 8:30 झालेले आहेत. आणि आता मी आंघोळ केली, आदित्य करतोय अजून. तर खूप मस्त झोप आली रात्री. आणि असा व्ह्यू आहे, थोडा आत आहे लोणावळ्याच्या. इथेही पार्किंग आहे, इथूनही हा पार्किंगचा रस्ता आहे आणि पुढून मेन एंट्रन्स आहे. तर मी तुम्हाला खालचंही, म्हणजे आम्ही खाली जाऊ आता ब्रेकफास्ट करायला, तर तिकडचंही दाखवतो. जातो आहे खाली ब्रेकफास्टला, येऊन रेडी होऊन चेकआउट करून निघणार मग आम्ही. तर आज बघू किती पॉईंट कवर अप होणार. आम्ही जास्त करायला नाही बघणार आहे, कारण का घरी पण लवकर जायचं, कारण का ह्याला उद्या कामाला जायचं. केस बघा साहेब तुमचे, कोंबडा आला बघा. चल का लवकर? हो चालतेच आहे. ब्रेकफास्ट आलेला आहे गाईज. आता आम्ही खाऊ आणि रेडी होऊ आणि निघू लवकर, कारण का आम्हाला लवकर जायचं आहे घरी. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जगह होणार नाही, जे कधी मलाच करावं लागणार. सब कुछ मेरे को ही करना पडेगा. हे खूपच टेस्टी होते. मी खाते अजून. आदित्यचं खाऊन झालं आहे. ही माझ्यासाठी कॉफी आली आणि आदित्यसाठी चहा. खूप मस्त वाटतं आहे असं व्ह्यू, एकदम ग्रीनरी सगळं बघून खाताना. असं आपला लाईफ पार्टनर आपल्यासोबत आहे, त्याच्यासोबत आपण गप्पा मारतो आहे आणि खातो आहे. एकदम स्लो लाईफ चालली आहे, खूप मस्त वाटतं आहे. मी तर झालो आहे रेडी. ही अजून कॉल्स करते. कमीत कमी अर्धा पाऊण तास झालं ही हेच करते, सारखी वायर काढते, मध्येच वायर निघते. मग तू जर खेचणार तर निघणारच ना. अरे वायर किती मोठी आहे बघ. चेकआउटचा टाइम झाला आहे तरी पण हे चालू आहे, अजून तयारी नाही. एक नंबर. या तुम्हाला दाखवतो सी व्ह्यू, किती मस्त व्ह्यू आहे बघा. काय नाही गाळलं नाही. चला आउटफिट चेक गाईस. हे मला असं मन झालं म्हणून घातलं. तुम्ही सांगा नक्की की हे चांगलं वाटतंय की नाही. काय चांगलं वाटायचं त्यामध्ये? टोपी तर आहे. टोपी नाही आहे, तो रुमाल आहे. मग रुमाल डोक्याला बांधलास? हो. आमचा रुमाल खिशामध्ये असतो आमच्या. अरे हे कशाला ब्लॉग मध्ये घेते यार? अरे मग तू ते का घेतोयस? पैसे नको वसूल व्हायला. पैसे वसूल झाले का? ह्याच्याने काय पैसे वसूल होणार आहे आदित्य? काय ते होतील. चाललो आहे आम्ही. चल थोडंसं माय कशाला बघते. चला. हे बघा आई, तिथे पूल पण आहे, पण आम्ही पूलला डिच केला. नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा जाऊ.
माहिती का. आणि खूप छान असा पाऊसही पडतो पण पाऊस पडतो यामुळे आम्ही बाईकवर आलो तर आम्हाला जाता नाही येत आता. वेट करू थोडा पाऊस जायचा आणि मग निघू. तर गाईज आम्ही निघालो आहोत पण पाऊस पडल्यामुळे आम्हाला रेन शेटर घालावं लागलं. खरंच खूप छान वाटतं. एकदम दुकानमध्ये आहोत आम्ही. मला माहिती नाही की तुम्हाला आवाज येतोय की नाही पण एवढं भारी वाटतंय असं एकदम दुकानमध्ये आहोत. एवढं गार वाटतं एकदम मस्त वाटतं. आदित्य आता जरा ड्रायव्हिंगमध्ये फोकस्ड आहे कारण का जसा रस्ता पण डेंजरस असं वाटतं म्हणून मी त्याला बोलले की तू ऐकू नकोस मी काय बोलते तू सरळ चालव. गाईज आम्ही आलो आहे टायगर पॉईंट. एक्झॅक्टली टायगर पॉईंट नाही आहे हा. आम्ही थोडं खाली इथे थोडंसं असं वॉटरफॉल टाईप आहे. आम्ही तिथे आलो आहे कारण का टायगर पॉईंटला खूप गर्दी होती आणि खूप माणसं होते तर मी याला बोलली नकोच जायला म्हणून तर आपण ते स्किप केलं. आणि आम्ही इथे थोडं कमी क्राऊड आहे आणि हे थोडं ब्युटिफुल पण वाटतं म्हणून आम्ही इथे आलो. तो गाईज आम्ही आता निघालो आहे घरासाठी. मग आम्ही इथे थांबलो आहे. व्हिडिओ नाही घेता आला कारण का खूप पाऊस होता तर आम्ही थांबलो इथे एका हॉटेलमध्ये खायला. हॅलो, फायनली आम्ही घरी आलो आहोत. तर आम्ही खूप थकलेलो कारण का बाईकवर 3 तास तरी आम्ही बसलेलो कंटिन्यूस. तर खूप थकलेलो. घरी येऊन थोडं झोपलो, आराम केला, जेवलो. आता झालं. आम्ही आता हा व्लॉग एंड करतो आहे. तुम्ही आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कसा ब्लॉग वाटला. आम्ही हे फर्स्ट टाईम ट्राय केला आहे तर आम्हाला नक्कीच कळवा की तुम्हाला कसा वाटला आणि मग आम्ही पुढे अजून चांगले चांगले ब्लॉग्स आणू. थँक्यू. बाय.